आणि शेवटचा सामना असेल पप्पन 11 पेठ आणि त्यांच्या बरोबर RMSK मुरबी. बघा या मॅच मध्ये हायस्ट स्कोर ज्याचा असेल त्याला बाय मिळणार आहे. लक्षात घ्या आपण म्हणजे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विचुंबे संघाची 40 धावा विचुंबे संघाने जमवल्या होत्या. म्हणजे 41 ज्या संघाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा ज्या टीमचे असतील त्या संघाला बाय मिळेल. लक्षात घ्या आपण. चला मॅचला आपण सुरुवात करूया. चला 3 षटकांचा असेल. चला मेन पंच आपण पाहता प्रवीण पवार सर आणि अमोलजी काळे सर असतील. इकडे आमच्या महेश शिवलन सर सुद्धा आलेले आहेत. बरेच स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये कव्हर करताना आपण त्यांना पाहिलं असेल. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल डॉट इथून पाहायला मिळतो. प्रसादसाठी टाकलेला हा बॉल नॉन स्ट्रायकिंगला बहिरला आपण पाहताय. या बॉलला फटका सुरेख स्वीट साऊंड असा आवाज आणि फेकून दिलाय उंच आणि तितकाच लॉंग वे अगदी अंतर कापणारा प्रसादच्या बाट मधून ताकदीचा प्रचंड मोठा षटकार. 6 धावा पहिलाच अगदी पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलचा अगदी खेळ केला आणि त्यानंतरचा हा षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराने मात्र धावसंख्या 6 पाहायला मिळेल. अप्रतिम स्ट्रोक होता. गोलंदाजी मार्ग तर निखिलला आपण पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. डिप्पी विकेट मध्ये अगदी खेळताना आपण पाहिला इनसाइडला क्षेत्ररक्षक हे प्रोटेक्शन तिथे मिळालंय. एक सिंगल मिळाले आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल 7 अंकावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 7 धावा आहेत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. या बॉलला बाहेरसाठी आपण पाहताय सिद्धशाही मागी अष्टांच्या चेंडू त्याच्या हातामध्ये जागी झाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतो. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे निखिल याचं. एका बाजूला आपण पाहताय टीम कुंड महाल, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय संघ आपण पाहता भिंगारपाडा. अशी 2 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहू शकाल. या वेळेला आपण पाहू शकाल पंचांचा इशारा अगदी आपण पाहताय. जर आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतो. पडल्यानंतर कदाचित आपण पाहिलं जी लाईन आणि मग त्यानंतर त्याच्या आतमधून बॉल लाईन वरून आला तरी कदाचित वाईट नसेल. आणि याच गोष्टी इथून पाहिल्या गेल्या आणि त्यानंतर हा डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. एकदा निखिल सज्ज होतोय. धावसंख्या टोटली 7 अंकावर. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील. त्याला चौक टीम आणि बोरखान. हा बॉल इथून मात्र आता अतिरिक्त बाहेर आउटसाइड ऑप्शन पाहायला मिळतो. बाहेर निघालेला बॉल आणि त्यानंतरचा 1 धाव देऊन जाणारा हा चेंडू होता. धावसंख्या आता 8 धावसंख्या. हा चेंडू मात्र चांगला होता. बॉलवर उत्तर देता आलं आणि या मयूरला षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या त्यामध्ये गोलंदाज निखिलला फक्त 8 धावा. आणि टीम बॅटिंग करत असताना कुंडेबहाल संघाची धावसंख्या सुद्धा आहे ती 8 धावसंख्या. सेकंड ओव्हर इथून मात्र बोरखार आणि ज्या वेळेला एज लागली यष्ट्यांच्या मागे सिद्धेशला टिपलेला झेल आणि महत्वाचा विकेट या वेळेला आपण पाहताय प्रसाद बाद झालाय. फिंगर रोल पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये ज्या 1 षटकामध्ये 10ची आवश्यकता होती 10 धावा डिपेंड करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवर दिलेल्या 3 धावा आणि त्यानंतर मग 6 बॉल मध्ये 7 डिपेंड करायच्या होत्या. शेवटच्या बॉलवर 1 मध्ये 3 आल्या आणि 1 धावेनं तो सामना जिंकला बंगारपाडा टीमला
आणि मॅन ऑफ द मॅच चेतन गोसावीला आपण पाहिला. बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष खेळतोय, आपल्यामधील अगदी गुणवत्ता त्यानं दाखवली, चांगला खेळ केला, गोलंदाजी अचूक टप्प्यावर हाताळली आणि त्यानंतर तो सामना विजयी केलाय. आणि आता सुद्धा आपण पाहतोय त्यानं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, ती प्रसादची महत्वाचा विकेट बाद केला आणि आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय ज्योती गायकवाड. या वेळेला फटका आपण पाहताय, क्रॉस द लाईन फिरून खेळलेला फटका, अगदी पूर्णपणे शरीराला मोल्ड केलं, फिरवलं आणि त्यानंतर हा बॉल मात्र मिळेल 2 धाबा. चला चौक टीमचे कर्णधार अंबिका किराणा स्टोर्स चौक टीम आणि त्या टीमचे कर्णधार, चला आपण टीएमसीसी बोरका टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. हा चेंडू 2 धाबा आणि या दोनच्या मदतीने टीमची धाबा संख्या आहे टोटल 10 अंकावर. बॉल अख्खू टप्प्याचा आणि खेळपट्टीच्या मधोमध गुडलंथवर चेंडूला टेक ऑफ केला, अगदी रिलीज केला आणि त्यानंतर मग आपण पाहिलं तर थोडीच उचली सुद्धा घेत होता आणि हा बॉल सुद्धा जितूला डॉट बॉल खेळताना आपण पाहिलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळेला जितूसाठी फटका इथून मात्र प्रॉपर आहे का, क्षेत्ररक्षक होते परंतु बराचसा उंच होता, हाताला स्पर्श करत असताना चेंडू मात्र निघालाय सीमा पार, हा येतो चौकार. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 14 पाहायला मिळेल. 14 ऑन बोर्ड, 14 रन स्कोर कार्डवर. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांच्या या मॅच मध्ये किती धावा जमी जाईल. दोन धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर 16 धावसंख्या. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील आणि जितूचा हा फटका प्रॉपर कनेक्ट झालाय. बातचीत करतो हवेशी, संवाद साधत असताना चेंडू सरळ निघाला सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चला कॅमेरा इकडे करा. 24 लाईव्ह बँड टॉस केला जातो. एका बाजूला टीएमसीसी बोरखार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अंबिका स्टोर्स सोबत पाहतो चौक संघ. चला चौक टीमने टॉस जिंकलेला आहे. जी नियमावली आहे ती नियमावली अकरापर्यंत पोहोचवली जाईल. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या 2 षटक समाप्त झाली आणि धावसंख्या टोटल 22 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये फक्त होत्या 8 धावा, या षटकामध्ये आल्या 14 आणि जमल्या 22. या वेळेला आणखी कन्वर्ट केलाय, फटका सुरेख आहे आणि या सुरेख फटक्यावर मिळतील अर्धा डझन धावा. 6 धावा षटकार. बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी आपण पाहत आहोत प्रॉपर ओव्हर पिच बॉल आणि त्यानंतर प्रहार सुद्धा केला गेला आणि त्याचा फायदा 6 धावा मिळाल्या बॅट्समन मयूरला आणि टीम कुंडी बहाल संघाला. धावसंख्या 6 ने जोडली तर 28 धावसंख्या. चला मॅचचा टॉस जिंकला चौक टीमने. सामना जसा हा संपेल तसा आपण लगेच निर्णयावर अंमल करूया. चला चेंडू द्यायचा. ज्या वेळेला मात्र आपण पाहताय फटका अगदी फसला होता, संधी होती क्षेत्ररक्षकाला परंतु
करू शकले नाही. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हे सूत्र वापरणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु झेल सुद्धा मिस झाला आणि या बॉलवर आल्या 2 धावा. तुमची धावसंख्या आता टोटल 30 धावसंख्या. 31 बोर्ड, 30 धावा स्कोर कार्डवर लागतायत. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. हायस्ट स्कोर अद्याप 40 धावा आणि त्याच्या पुढे जर गेला तर मग कोणत्या संघाला बाय मिळेल, काय आणखी एक सामना 5वा आणि 6वा सामना हा सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये सुद्धा काही घडू शकतं. परंतु या मॅच मध्ये किती धावा स्लोबर बॉल इथून पाहायला मिळाला. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करताना सिद्धेश आपण पाहत आहे. अगदी एक अष्टपैलू खेळाडू आहे. मग आपण पाहिलं तर व्यावसायिक दर्जाचं सुद्धा क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे असा हा सिद्धेश वास्करला आपण पाहता गुणवत्ता आहे आणि ते फासून धरले आणि त्यामध्ये मग चेंडूला कशा पद्धतीने वळवायचं, फिरवायचं, टप्पा कसा हाताळायचा, साऱ्या गोष्टी मिश्रण करणं हे त्याला माहिती आहे. परंतु या वेळेला सुद्धा चुकी केली, कारण मागचा बॉल सुद्धा असाच होतो स्लो मॉर्गन. आता सुद्धा त्याच पद्धतीनं पहिलं परतला ओळखलं आणि मयूरला हा अगदी षटकार मारला. कारण गोटे नॉच आणि त्यानंतर त्याच्यावर षटकार आलाय आणि 6 धावेने टीमची धावसंख्या आता जोडली गेली तब्बल 36 धावसंख्या. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा स्कोर कार्डवर लागतात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 2 बॉल आता कुणासाठी आणि कोणत्या टीमसाठी महत्वाचे राहतील. धावा येतील, धावा थांबतील की विकेट की अजून काही. आणि मयूरच्या माध्यमातून अद्यापर्यंत चांगला खेळ राहिलाय. मयूर 2 षटकार मारतोय. प्रसादचा 1 षटकार पाहायला मिळाला. जितूच्या माध्यमातून 1 षटकार, 1 चौकार आणि तब्बल आता 36 धावसंख्या. उर्वरित आता राहिले ते म्हणजे 2 चेंडू शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये. ज्या वेळेला खोदून काढतोय, फटका सुद्धा तितक्याच ताकदीचा, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळलाय. ताकदीचा प्रचंड वापर, आपल्यामधील गुणवत्ता दाखवतोय, आपल्यामधील क्लास दाखवतोय. आपला जो नॅचरल खेळ आहे तो दाखवत असताना मयूरच्या बॅटमधून आला हा षटकार आणि इथून मात्र धावसंख्या आता 42 धावसंख्या. 42 धावसंख्या होती. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटच्या बॉलवर 2 आल्या. धावसंख्या जोडली गेली ती 44. येणारे चेंडू 18, येणारी 30 षटकार आणि 15च्या सरासरीने करायची त्या 45 धावा. सध्या हायस्ट स्कोर पाहायला मिळेल तो म्हणजे 44 धावा इथून पाहायला मिळतील आणि मग 45 करायचे आहेत. परंतु विचुंब संघाला आता सेमीफायनल खेळावं लागणार आहे. विचुंब संघाला एक सामना खेळावा लागेल. परंतु आता या 45 धावा इथून जमवल्या जातील. 45 धावा डिपेंड होतील. मागच्या मॅचचा जर विचार केला तर सिद्धेश कंपनीनं 4 षटकांमध्ये तब्बल काहीतरी 46 धावा जमवल्या होत्या. 1 धावेने तो सामना जिंकला सुद्धा होता. परंतु आता 18 बॉल मध्ये 45 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग सिद्धेश वास्कर त्याच्या जोडीला जतीनला आपण पाहिलं होतं त्यांचा खेळ कसा राहणार आहे. चला लगेच फिल्डिंग लावूया कुंडवाल टीम आणि सामना लगेच सुरू करूया. 18 चेंडू आणि 45. चला फिल्डिंग लावून घ्या आणि चला सलामीची जोडी सुद्धा जतीन आणि सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 45. नेक्स्ट मॅच असेल चौक आणि दुसऱ्या बाजूला बोरखार असेल. टॉस चौकच्या टीमने जिंकलेला आहे.
पाटला चेंडू आणि 45 सलामीची जोडी होते सिद्धेश आणि ज्योती, तर बॉलिंग मार्कर होते मनीष पाटील. मनीष पाटील गोलंदाज, षटक क्रमांक पहिला आणि त्यामध्ये पहिला बॉल समोर सिद्धेश. 3 षटक आणि 45चा टार्गेट असेल. 45 धाबा जमावण्यासाठी प्रयत्न कसे राहत आहेत बंगारपाडा टीमचे. 45 धाबा वाचवण्यासाठी प्रयत्न कसे राहतील कुंडबहार संघाचे. हा बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. अगदी बरोबर पाहिलं. पहिलाच चेंडू वाईट येतो. अवांतर फेकला वाईट धाब्यानं. अवांतर धाब्यानं बंगारपाडा टीमचं अकाउंट ओपन केलं एका धाब्यानं. गरज असेल 45 ची पहिल्याच बॉलवर आली एक वाईट चिक सिंगल डाव. पुढचा बॉल फिरून खेळलाय. स्वतःचा तोल सावरत असताना, स्वतःला अगदी शांत ठेवत असताना सिद्धेश पाचकरच्या बॅट मधून आलाय. हा डीप स्क्वेअर लॉंग लेगच्या रिझन मध्ये येतोय. हा उत्तुंग असा षटकार. 7 धावा येत आहेत आणि 6च्या मदतीनं धावसंख्या आता 7. पहिल्याच बॉलचा खेळ इथून पाहिला आपण, म्हणजे एक वाईड आणि एक त्यानंतर षटकार आणि त्यानंतर आता 7 धावा स्कोर कार्डवर. गरज असेल 45 म्हणजे आता राहिल्या 38 धावा. 17 चेंडू आणि 38. फटका मिळेल आपण पाहत आहे. पुन्हा एकदा 2 धावेसाठी पाहायला मिळेल थर्डच्या दिशेने डीप मध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 अंकावर. 9 अंकावर आपण पाहत आहे. 24 इव्हेंट असतील. स्कोरिंगच्या दोन्ही कदमच्या राहुल आपण पाहत आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार आपण पाहता, ज्यांच्या कल्पकबद्दल सातत्यानं आपण टेनिस आणि रबर बॉलच्या स्पर्धा आपण पाहत असतो. किंगल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत आणि एक उत्कृष्ट उत्तम असं नाव अगदी टेनिस क्रिकेटमध्ये असेल. या विश्वामध्ये ज्यांनी अगदी नोंद ठेवलाय आणि मानाच्या अभिमानाची स्पर्धा ज्या वेळेला स्पर्धा टेनिस क्रिकेट सुरू होतो, किंगल ट्रॉफी कधी असेल, आदर्श ट्रॉफी कधी असेल आणि रबर बॉल ज्या वेळेला पावसाळी स्पर्धा सुरू होते त्यावेळेला रबर बॉलची स्पर्धा सुद्धा डेट आपल्यापर्यंत लवकरच येते. मला वाटतं या वर्षीची सुद्धा डेट काहीतरी एप्रिल मेच्या आसपास अगदी या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटची सुद्धा डेट अगदी उद्या सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. साऱ्या गोष्टी करून अगदीच ठरलेलं सारं काही. प्रत्येक गोष्टीचं नियमावली, प्रत्येक गोष्टीला अगदी उत्तम पद्धतीने साकार करणं, साऱ्या गोष्टी तेजस दादांच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक मास्टर माइंड. परंतु हा बॉल सुद्धा वाईट आलाय आणि धावसंख्या आहे ती टोटल स्कोर कार्डवर 11 धावसंख्या. 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. अशा पद्धतीची जर गोलंदाजी राहिली तर कदाचित धावा जवळ नसतील. परंतु या बळाला मात्र प्रसाद आहे. चेंडूला अगदी थांबवतोय. कव्हरच्या डिव्हिजन मध्ये डीप मध्ये आपण पाहताय. बॅकअप इथून दिलं जाईल ओंकारच्या माध्यमातून. परंतु रनआउटची संधी पर्यंत नाही. रन्स कंप्लीट झाल्या 2 आणि 2च्या मदतीनं 13 धावसंख्या. बॉल मात्र एक घरंगळी चेंडू मात्र चाललाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता टोटल 14 धावसंख्या.
हा चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर चेंडू असेल. चला पंचांचा डिसिजन अंतिम असेल लक्षात घ्या. अवांतर बॉलला व्हाईट बॉल फेकता आणि व्हाईटच्या माध्यमातून एक्स्ट्रा बॉल जोडले आणि धावसंख्या आता 15 धावसंख्या करायचे. 45 15 जोडल्या म्हणजे जी सरासरी 15ची होती ती पूर्ण झाली. अद्याप 30ची आवश्यकता. बॉल मात्र आपण पाहताय शॉट कव्हरला एक सिंगल साठी कंप्लीट आणि एक सिंगल षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या मात्र टोटल 16 अंकावर. येणारे आता 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये करायचे आता तब्बल 29ची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम फिल्डिंग लावून घ्या. चला 85 बाद घालायचं नाही लक्षात घ्या. चला टीम फिल्डिंग लावून घ्या. बारा चेंडू आणि आता 29. 12-29चं समीकरण असेल. 12-29 12 बॉल मध्ये 29 धावा आता करायच्या आहेत जतीन आणि सिद्धेश. परंतु टीम आपण पाहता कुंडे बहाल संघ फिल्डिंग करताना ज्या बॅटिंग करत असताना एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. प्रसाद बाद झाल्यानंतर सुद्धा मौन डावाला सावरलं. पारी अगदी चांगल्या पद्धतीने पुढे नेली आणि त्यानंतर मग 44 जोडल्या 45चं टार्गेट दिलं गेलं आणि आता 12 चेंडू राहिले 29 धावा. कुंडेवाल संघाला जिंकायचं असेल तर सिद्धेश किंवा जतीन या दोघांपैकी कोणाला तरी बाद करणं, जोडी फोडणे महत्वाचा. आणि जर भिंगरवाडा संघाला जिंकायचं असेल तर धावा जमवणं, शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहणं हे करावं लागेल. प्रयत्न करावा लागतील. दोन्ही टीमला प्रयत्न करणं महत्वाचं आहे. शेवटपर्यंत लढणं, झुंजणं आणि या मॅच मध्ये चांगला खेळ करणं. ज्याचा चांगला खेळ असेल त्याला विजय नक्कीच मिळणार. मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता येणारे 11 चेंडू आणि 28 धावा. 11 चेंडू आणि 28चं समीकरण एकदा स्कोर कार्डवर जोडली जाते. एकच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावसंख्या. फटका सुराख्या जसा आला तर तसा पाठवलाय. सिद्धेशच्या बॅट मधून येतोय हा दमदान षटकार. मोठा सिक्सर पाहायला मिळाला. वेगवान षटकार होता. अंतर सुद्धा तितकंच कापलं. दूरवर फेकला गेलाय आणि या 7 धावा सुद्धा मिळाल्या. आता मात्र समीकरण येणारी 10 चेंडू 22ची गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. दहा चेंडू आणि 22चं हे समीकरण परंतु फटका आपण पाहत आहोत. फक्त 2 धावा. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता टोटल 2 ने पुढे जाईल. 25 धावा. टार्गेट आता असेल येणारे चेंडू राहिले 9 चेंडू आणि आता 20 धावेची आवश्यकता. 9 चेंडू आणि 20चं समीकरण आता मॅच मध्ये असेल. बिगिन कॅल्क्युलेशन आता 9 चेंडू आणि 20. कोण जिंकोय, कोण पुढे जाईल, या धावा चेस करून बायच्या रेस मध्ये कोण असेल. कुंडे बहाल संघ की मग भिंगरवाडा बरोबर इथून मात्र चेंडू होतो वाईट अवांतर बॉल. वाईट बॉल फेकलाय. वाईटची धाव पुन्हा एकदा जोडली गेली. आता समीकरण होतं 20 ते राहिलं 19. 9 चेंडू आणि 19. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम क्षेत्रक्षम पाहायला मिळाले. टीम साठी धावा वाचवल्या परंतु थोडीशी फेकी खराब झाली. 2 धावा वाचवल्या, 2 धावा खर्च झाल्या आणि 2 धावीच्या बरोबरीनं आता मात्र समीकरण उर्वरित 17ची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 हे समीकरण आता मॅच मध्ये असेल. 8 बॉल 17.
एज लागली आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय प्रसादला टिपलेला झेल आणि महत्वाचा विकेट थांबा आणि त्यामधील अंतर अगदी कमी करत असताना जो अडसर होता तो सिद्धेश भास्कर आणि ते रन मशीन ते अगदी बाद होताना पाहायला मिळाले. कारण सिद्धेशची थांबणं महत्वाचं होतं. आता येणारे 7 चेंडू आणि गरज असेल 17 धावा. 7 बॉल आणि 17चं समीकरण, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो चेतन गोसावी असं एक हार्ड हिटर अनुभवी खेळाडू आहे. बरीच वर्ष करते, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. कित्येक उन्हाळ्या पावसाळ्यात पाहिले आणि मग येणारे 7 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. एकाच मोठा फटका या बॉलवर जर आला तर कदाचित थोडंसं अंतर कमी केलं जाईल. थोडंसं मॅच मध्ये पुन्हा एकदा बंगारपाडा संघाला येता येणार आहे. त्यानंतर मग कुंडेमहाल संघाची काय रणनीती असेल. येणारी 7 चेंडू आणि गरज असेल 17 धावसंख्येची. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. इथून मात्र आपण पाहताय शरीराचा वेग घेतो, पाठवर बदललाय. लेग बॅकची मिळाली एक सिंगलच्या बरोबरीनं येणारी चेंडू आपण मित्र राहिले शेवटचे 6 बॉल अंतिम आणि 6 चेंडू आणि 16ची गरज. 6 चेंडू आणि 16. त्याला शेवटचं षटक लगेच सुरू करायचंय. 6 चेंडू आणि 16. मला संध्याकाळपर्यंत सांग. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक अंतिम 6 बॉल आणि 16ची गरज. त्यामधील पहिल्या बॉलला डॉट. येणारे 5 चेंडू त्यामधील 16 धावा. 5-16चे समीकरण. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय. प्रत्येकाला आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल टाकतोय. चांगल्या चेंडूची लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. अप्रतिम डिलिव्हरी. आणखी एक डॉट बॉल येतोय. आता येणारे 4 चेंडू आणि 16 धावा. एक डॉट बॉल जसा पडेल ना तसं प्रेशर वाढणारे बॅटिंग करत असताना बंगारपाडा संघाचा प्रेशर रिलीज होईल कुंडेमहाल संघाचा. अगदी एक सिंगल रन्स मिळाली. सिंगलच्या बरोबरीने येणारे 3 चेंडू आता मात्र 15ची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. 3-15चं समीकरण इक्वेशन आता मॅच मध्ये असेल. सन्माननीय आमच्या मॉन्टी पाटील साहेब अगदी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचकावर आपलं हार्दिक स्वागत असेल. कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त नाव आहे त्यांचं. आणि आपण जर पाहिलं ना तर अगदी खूप सारी ओळख असेल आणि मग त्यानंतर समाजामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते मॉन्टी पाटील असतील, ओमकारजी पाटील असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आपल्या सुद्धा मनापूर्वक हार्दिक स्वागत करा. निर्भीड संघ खेळणार आहे आणि त्या संघाला अगदी चेअरअप करण्यासाठी अगदी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असताना सातत्याने आपण पाहिलं. यावेळेला आपण बॉल पाहताय हा फटका इथून रस घेण्यासाठी प्रयत्न आणि जतीन बाद झाला. जतीन हा खेळाडू इथून बाद होतोय. दोन चेंडूवर मित्र 14ची गरज आहे.
माघार गेला कुठं बाहेर? षटकार युगले उत्तम असा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 6 धावेनं आता मात्र शेवटचा एक बॉल आजची गरज. नंतर पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत विघ्नेश असतील, इंग्लंडचे विकी पाटील आले, ओंकार पाटील असतील, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो टीम कुंडेबहाल संघानं. कुंडेबहाल टीम कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम बंगारपाडा संघ, सिद्धेश अँड कंपनी. तर सामना बॅटिंग करत असताना 20 धावा अगदी टीमला सावरत असताना ज्याने धावा जमवल्या. मोठे षटकार सुद्धा पाहायला मिळाले आणि 44 पर्यंत मजल मारून दिले. तो मयूर ठरलाय या सामन्याचा सामना. चला या मयूर आपण आणि चला चौक संघ अंबिका किरण स्टोर्स चौक आपण चला डिसिजनवर अंमल करायला लागेल. सामन्याला पण सुरुवात करा आणि चला बोरकार टीम, TMCC बोरकार टीम, चला आपण जो डिसिजन असेल चला काय आहे. चला चौक टीम चला बोरकार टीम बॅटिंगसाठी आपण तयार राहा. लगेच सलामीची जरी उतरवा आपण. 4 षटकांचा सामना आणि मॅच क्रमांक 5 पहिल्या फेरीची 5वी मॅच असेल.